शिक्षक बंधू भगिनींनो नमस्कार. कसे आहात तुम्ही? काय आता मजेत असणार. मे महिना म्हटल्यानंतर शिक्षकांना कुठलंही काम नसतं आणि बेस्ट आराम तुमचा चालला असेल. पण मला तुम्हाला एक जागृत करून द्यायचंय. कारण बांधवांनो, ज्या वेळेस परीक्षा परिषदेला कोर्टाने आदेश दिला होता की तुम्ही टीईटी आणि शिक्षक भरती घ्या, त्यावेळेस बांधवांनो परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी ॲफिडेव्हिट सादर केलं होतं कोर्टामध्ये की सध्या निवडणुकीची आचारसंहिता आहे, त्यामुळं आम्ही टीईटी आणि शिक्षक भरती परीक्षा घेऊ शकत नाही. हा अडथळा संपल्यानंतर आम्ही नक्कीच जुलै आणि ऑगस्टमध्ये बांधवांनो टीईटी आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये शिक्षक भरती परीक्षा घेऊ. आता मला सांगायचंय बांधवांनो, तुम्ही जर असे शांततेच्या काळात जर आराम करत बसले, मग आता युद्धाच्या वेळेस खूप धावपळ होईल. त्यामुळे असं कुणीतरी म्हटलंय, शांततेच्या काळात जर घाम गाळला तर युद्धाच्या वेळेस रक्त सांडायची गरज पडत नाही. मग आता तुमच्या समोर आहे बांधवांनो की पहिली परीक्षा म्हणजे टीईटी परीक्षा तुम्हाला काय करायची आहे, द्यायची आहे. तर त्याच्या अगोदर सीटीईटी परीक्षा आहे. तर साहजिकच महाराष्ट्रामधल्या सीटीईटी देण्याचा टक्का इतका वाढलेला आहे की आता नक्कीच बांधवांनो मुलं ह्या वेळेस तरी हजारोच्या संख्येने सीटीईटी आणि टीईटी मध्ये नक्कीच काय होणार आहे, सक्सेस होणार आहे. म्हणून बऱ्याचशा मुलांचा मला प्रश्न होता की सर आता सीटीईटी आणि टीईटीचा हे आमच्या आवाक्यात आलेले आहे, हे आम्ही आता देऊ, परंतु जी काय IBPS पॅटर्न नुसार बांधवांनो शिक्षक भरती परीक्षा असते, यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता याचा वाटा साधारणतः 50% असतो. मग आता सर हे कसं करावा, कारण आम्ही गणित सोडवता कधी हे 2 तास संपून जातात, आम्हाला कळतच नाही, आम्ही 150च्या वरती जाऊ शकत नाही. मग आता यासाठी सर काहीतरी करा, सातत्याने मुलांचे मला प्रश्न होते. मग मी बराचशी शोधाशोध केली, पूर्ण चिकित्सा केली, आमचे संपर्क लावले आणि त्यानंतर बांधवांनो मला महाराष्ट्रामध्ये असं एक मोठी संस्था या ठिकाणी सापडली की GS संस्थेला बांधवांनो IBPSचा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काय आहे अनुभव आहे, तिथल्या प्राध्यापकांना खूप मोठा अनुभव आहे. ती संस्था म्हणजे बांधवांनो आमच्या छत्रपती संभाजीनगर येथील संकल्प एज्युकेशन. आजच्या घडीला महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये सर्वाधिक बँकिंग क्षेत्रातील IBPS असेल, SBI असेल किंवा इतर कुठल्याही बँकेच्या परीक्षा असेल बांधवांनो, सर्वाधिक विद्यार्थ्यांचा निकाल देणारी संस्था जर कुठली असेल तर ही संकल्प एज्युकेशन आहे. मग या संकल्प एज्युकेशन मध्ये बांधवांनो आमचे मित्र आहे, सरांचं नाव आहे शरद जाधव सर. खूप जबरदस्त बांधवांनो अध्यापन करतात गणिताचं, बुद्धिमत्तेचं आणि स्वतः ते डीएड धारक आहेत. त्यामुळे बांधवांनो डीएड, बीएड, टीईटी, टेट ह्या सगळ्या कन्सेप्ट त्यांना माहिती आहे. परंतु बांधवांनो काय असतं माहिती का की त्यांच्या त्या क्षेत्रात ते इतके रंगून गेलेले आहे किंवा रमून गेलेले आहे बांधवांनो की त्यांना इतर गोष्टीची जास्त आवश्यकता नाही वाटली. म्हणून मी सरांना विनंती केली आहे की सर तुम्ही ज्या पद्धतीने IBPSच्या बँकिंगच्या परीक्षेचा या ठिकाणी शिकवता त्याच पद्धतीने आमची परीक्षा असती आणि या परीक्षेमध्ये जवळपास बांधवांनो 80 मार्काला बुद्धिमत्ता आणि 40 मार्काला गणित विचारलं जातं. त्यामुळे सरांनी बांधवांनो आता आपल्या अकॅडमीमध्ये आपल्या मार्गदर्शन केंद्रामध्ये गणिताचं अध्यापन करायला त्यांनी काय केलेलं आहे बांधवांनो, इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यांनी माझ्या विनंतीला काय दिलेला आहे, मान दिलेला आहे. मी आता यांना का निवडलेलं आहे बांधवांनो, कारण तुम्ही बघू शकता की नुकत्याच बांधवांनो जी काही 2024 मध्ये आता IBPSने जी काही बँकिंगच्या जागा भरल्या गेलेल्या आहे, अशा हजारो मुलांची बांधवांनो निवड झालेली आहे. मग आता ज्या संस्थेमध्ये बँकिंगमध्ये मुलं बांधवांनो काय करतात, यश संपादन करतात, तुम्ही तर शिक्षक आहे ना, तुम्हाला सुद्धा बांधवांनो जर अशा अनुभवी व्यक्तीकडून जर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेचे जर धडे दिले तर मला पूर्ण खात्री आहे. तुम्ही म्हणले होते ना सर 150 प्रश्नापर्यंत जात नाही, अरे भावांनो तुम्हाला 150 मार्क पाडून देऊ आम्ही, ही मात्र या सरांच्या वतीने मी तुम्हाला हमी देतो. मग आता यांना जोडीला बांधवणं एक दुसरे शिक्षक त्याच संस्थेमधले आहे आपले हे शरद जाधव सर. यांचे आता नेमकंच IBPS पॅटर्नचा हा नोट सुद्धा लवकर मार्केटमध्ये येणार आहे आणि त्यानंतर श्रीकृष्ण पाटील सरांची सुद्धा बुद्धिमत्तेची फक्त बांधवणं IBPS पॅटर्न. कारण खरं काय माहिती का की MPSC
आणि IBPS पॅटर्न हा खूप काय बांधवांनो वेगवेगळा पॅटर्न आहे, वेगवेगळा अभ्यासक्रम आहे, वेगवेगळ्या प्रश्नांची पद्धत आहे आणि आपल्या MPSC शिकवणाऱ्या लोकांना IBPS पॅटर्न खऱ्या अर्थाने कळालाच नव्हता. कारण बांधवांनो तुम्ही बघा ना की ज्या मुलाला DEDला BEdला TETला खूप चांगले मार्क आहे, परंतु तो नेमका शिक्षक भरतीच्या वेळेस टेटच्या वेळेस बांधवांनो त्या सेंटरच्या बाहेर येताना रडूनच बाहेर येतो, उदास होऊनच बाहेर येतो. कारण तिची जी चाबी आहे, त्याची जी गुरु किल्ली आहे का बांधवांनो ती वेगळी आहे. त्यामुळे मी तुमच्यासाठी हे 2 मातब्बर असे या ठिकाणी मार्गदर्शक काय केलेले आहे शोधलेले आहे. तर नक्कीच बांधवांनो तुम्ही TET असेल टेट असेल या परीक्षेसाठी या मार्गदर्शकांचंच मार्गदर्शन घ्या असा माझा तुम्हाला आग्रह असणार. कारण म्हटलं जातं पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे. आलं का लक्षामध्ये? ओके. आणि मी कोणाची स्तुती करत नाही बरं का, तुम्ही आग्रह केलता की सर असे लोक गणित आणि बुद्धिमत्तेसाठी पाहिजे की पाहता क्षणी गणित आणि बुद्धिमत्तेचा प्रश्न सुटला पाहिजे. मिनिटाचा प्रश्न जोपर्यंत तुम्ही सेकंदात सोडत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळू शकत नाही. चला तर बांधवून आणखीन पुढं मग यासाठी आम्ही काय केलेलं आहे TET आणि टेट. तुम्ही कुठं ना कुठं TETचा क्लास लावणार आहे. तुम्ही जर बांधवांनो TETचा जर बघितलं मागचा इतिहास, माझ्या एका विषयाची फी बांधवांनो 999 रुपये असते. आलं का लक्षात? मग जर एवढे महाराष्ट्रातील मातब्बर इथे विजय सुराशे आहे, अमोल सर आहे, या ठिकाणी जाधव सर आहे, कृष्णा सर आहे, असे पठाण सर आहे, त्यानंतर आपल्याकडे बांधवांनो विज्ञानसाठी चांदुरीकर सर आहे, महाराष्ट्रातील मातब्बर लोक आहे. त्याचबरोबर खास आमच्यावर आशीर्वादाचा हात म्हणून बांधवांनो बाळासाहेब शिंदे सर आहे. एवढे मोठमोठे लोक बांधवांनो असताना आम्ही फक्त फी किती ठेवलेली? फक्त 3000 रुपये. का ठेवली 3000 रुपये? जर बांधवांनो तुम्हाला TETचाच क्लास लावायचा, TETच्या क्लासमध्ये ती टेटची फी तुम्हाला काय व्हायला लागली? फ्री व्हायली. आमची बॅचची फी 2021 ला एजीवा नावाच्या संस्थेत मी शिकवायचो, 5000 रुपये फी होती बांधवांनो TETची. रेकॉर्डेड बॅच होती, फक्त ऑनलाईनला नेमकीच सुरुवात झालेली होती. आणि आज बांधवांनो तेच मार्गदर्शक तुम्हाला फक्त 3000 रुपयामध्ये TET आणि टेट. टेट म्हणजे शिक्षक भरती. आलं का लक्षामध्ये? तर ह्या सुवर्ण संधीचा तुम्ही फायदा घ्या. तुम्हाला जर असं वाटलं की ह्या सर्व मोठ्या टीम सोबत आपल्याला काय करायचं आहे, मार्गदर्शन घ्यायचं आहे, तर बांधवांनो हा माझा मोबाईल नंबर आहे 9657451645 यावरती कॉल करा आणि सर मला TETची पण आणि टेटची पण काय करायची बॅच लावायची. कारण तुमचा मला एवढा मोठा प्रतिसाद नेहमी भेटत असतो बांधवांनो. जवळपास 400 ऍडमिशन आपल्याकडे नुसते CTETचे. आता बांधवांनो मला परत प्रश्न पडा की दरवेळेस लेकर कुठून पैसे देणार आहे? त्यामुळे ज्यांना बांधवांनो TETची परीक्षा द्यायची, कारण आता जुलै ऑगस्ट मध्ये तुमची TETची परीक्षा होईल आणि ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये तुमची टेटची परीक्षा होईल. मग हे बरेचसे विषय बांधवांनो कसे असतात? सारखे असतात. त्यामध्ये मराठी असेल, तुमचं इंग्रजी असेल, बालमानसशास्त्र असेल, गणित असेल. फक्त बांधवांनो त्या IBPS पॅटर्न नुसार तुम्हाला थोडंसं घ्यावं लागेल. आता खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सांगतो की मराठी झालं, इंग्रजी झालं, बालमानसशास्त्र झालं, याच्या पॅटर्न मध्ये फारसा फरक नाही पडत. फक्त बांधवांनो काय शब्द भंडार वाढतो मराठी इंग्रजीचा, परंतु गणितामध्ये मात्र बांधवांनो सगळं स्ट्रक्चर बदलतं. आलं लक्षात? त्यामुळे सर नक्की तुमचं आधी बेसिक घेतील, नंतर IBPS पॅटर्न घेतील, नंतर आपला रेग्युलर TETचं घेतील. असं बांधवांनो बेसिक, TET आणि IBPS टेट अशा पद्धतीने जर तुम्हाला सुरुवातीपासूनच तुम्ही त्याचा दृष्टिकोन ठेवला तर नक्कीच तुम्हाला यश संपादन होईल. आलं लक्षात? आणि तुम्हाला माहिती आहे TET पास होणं खूप सोपं आहे, फक्त वेळ द्यावा लागतो. तसं बांधवांनो टेट मध्ये नाहीये. मी जसं हमीना सांगतो मुलांना की बालमानसशास्त्रामध्ये TET मध्ये मी तुम्हाला 25 मार्क पाडून देईन, तसं टेट मध्ये सांगता येत नाही. तो पॅटर्नच वेगळा आहे, त्यासाठी अभ्यासच करावा लागणार आहे. आलं लक्षात? चला तर आता बांधवांनो हे ऐकल्यानंतर तुम्हाला जर वाटलं तर नेमकं तुम्ही बॅच लावा. आता काय वैशिष्ट्य आहे बॅचचे म्हणा? बॅचचं वैशिष्ट्य गुरुजी हे आहे की हे IBPS पॅटर्न शिकवणारे सगळे शिक्षक तिथं असणारे. आलं लक्षात? तुम्ही बघितलं ना, संकल्प एज्युकेशन ह्या अकॅडमीचे मार्गदर्शक आपण काय केलेले आणलेले आहे, त्यांच्या वतीनं तुम्हाला शिकवणार. त्यानंतर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, 1 वर्षाचा कालावधी आहे याला तब्बल. त्यानंतर पहा PDF स्वरूपात तुम्हाला नोट्स आहे आणि IBPS पॅटर्न नुसार सराव चाचणी. आलं लक्षात? आपलं TET झाल्यानंतर बांधून आपण त्याला घेणार अशा पद्धतीने. नंतर झूमद्वारे महाराष्ट्रातील ही अनोखी पद्धती आहे आपली. जर
आठवड्यातून एकदा दोनदा झूमवर घेतलं तर समोरच्या विद्यार्थ्याच्या काय शंका आहे, त्याला काय म्हणायचं आहे. काय होतं ऑनलाईनवरती आम्ही इकडे जीव ओरडू शिकतो, तुम्ही तिकडे तंगडे असे वर करून किंवा पसरून बांधून काय करता, आमचे व्हिडिओ पाहत राहता. काय करणार आहे तुम्हाला ते. अरे तुम्ही शाहरुख, सलमान, ऐश्वर्या रायचा चित्रपट जरी पाहून आले तर 2 तासाचा चित्रपट तुम्ही घरी आल्यावर 2 मिनिटात सांगितलं असं होतं चित्रपटात, तर बांधून आम्ही काय शाहरुख सलमान नाहीये. मग तुम्हाला ते ऐकावं लागेल, बघावं लागेल, लिहावं लागेल, सराव करावा लागेल, फोन करावा लागेल, परत आम्हाला शिकवावं लागेल, परत सराव करावा लागेल. अशी प्रक्रिया असती तेव्हा यश मिळतं. ते सोपा खेळ आहे काय तो. तुमच्या राज्यसेवापेक्षा आमची टीईटी टेट परीक्षा हार्ड आहे. आलं का लक्षामध्ये. चला त्यानंतर पहा बांधवांनो, दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हे सगळे लोक महाराष्ट्रातील नावाजलेले आमचे आदरणीय अमोल सर असेल, पठाण सर असेल, चांदोरीकर सर असतील, आमचे मार्गदर्शक बाळासाहेब शिंदे सर असतील, हे सगळे मातब्बर लोक आहे. आलं लक्षात. यांच्या मार्गदर्शनाखाली बांधवांनो हे सगळं काय चालू आहे, सगळा ज्ञान यज्ञ सुरू आहे. तर नक्कीच तुम्ही या माझ्या नवीन संकल्पनेला नक्कीच तुम्ही बांधवांनो घवघवीत असं काय करणार, सहकार्य कराल अशी मी या ठिकाणी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो. नंतर पुढे बघा बांधवांनो, तुम्हाला जर असं वाटलं सर आधी आम्हाला सीटीटीचा अभ्यास करायचा आहे, तर सीटीटी जर तुम्हाला बांधवांनो बघितलं तर आज जवळपास 6 तारीख आहे बांधवांनो, 7 जुलैला आहे सीटीटी. म्हणजे तब्बल 2 महिने. म्हणजे हा तुमचा मे महिना, पुढचा जूनचा महिना, नंतर बांधवांनो 7 दिवसांनी सीटीटी. आणि आपण बांधवांनो सीटीटी मध्ये काय करतो माहिती का, एका बाजूनं मराठी आणि एका बाजूनं हिंदी अशा दोन्ही पॅटर्ननी शिकवतो. कारण मला पूर्ण माहिती आहे, मी आता मानसशास्त्र गेले झाले 12 वर्षापासून शिकवतो. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या मातृभाषेत जितकं लवकर कळतं तसं दुसऱ्याच्या मातृभाषेत समजत नसतं. म्हणून आधी मराठीत ती संकल्पना क्लिअर करून द्यावी लागते. मग त्या मराठीच्या संकल्पनेला हिंदीला पर्यायी शब्द काय आहे, मग नंतर ते हिंदीचे क्वेश्चन घ्यावा लागतात. आज आमचे 400 विद्यार्थी एवढे खुश आहे की सर हे तुम्ही इतकं सोपं करून दिलेलं आहे आम्हाला, तर त्या मुलांना पूर्ण खात्री आहे की सर आम्ही तर सीटीटी तर नाही का आता 100+ मार्कानेच पास होणार आहे. म्हणून हे त्यांच्यासाठी टेटचं चाललं. म्हणून आमच्या बाकीच्या आजी माझी विद्यार्थ्याला कळावं म्हणून हे सगळ्या गोष्टीचा अट्टहास चालू आहे. पुढे बघा, तुम्हाला जर बांधवांनो स्पेशल बॅच लावायचं असेल तर स्पेशल अंकगणिताची बॅच लावायची, जाधव सरांची स्पेशल बुद्धिमत्तेची बॅच लावायची असेल तर फक्त 500 रुपये, किंवा माझी लावायची असेल बांधवांनो 500 रुपये आहे. आलं का लक्षात. ह्या सगळ्या बॅचेस तुम्हाला 500 रुपयामध्ये आहे. तुम्ही ज्या त्या शिक्षकांना काय करायचंय, फोन करायचा आहे, फोन पे करायचा आहे, आणि आपण ॲपमध्ये घेणार आहे. स्वराज्य फाउंडेशन आणि विनर्स ॲपवरती हे सगळे बॅचेस बांधवांनो चलत असतात. आता आपण जर बघितलं, एक आवर्जून तुम्हाला सांगायचं की साधारणतः शैक्षणिक मानसशास्त्र बांधवांनो 4 मार्काला विचारलं जात असतं. त्यातली बाळ आणि विकास हे 2 मार्काला विचारलं जातं. व्यक्तिमत्व बांधवांनो 4 मार्काला विचारलं जातं. मानसशास्त्र 2 मार्काला, अध्यापन पद्धती 3 मार्काला, विशिष्ट लक्षकातील बालक मार्क 2 मार्काला, निर्णय क्षमता 10 मार्काला. हेच टॉपिक बांधवांनो जसे जसे टीईटी मध्ये. त्यामुळे आपण जर एकत्रितची तयारी केली तर खूपच छान पद्धतीने काय होती, तयारी होती. आपण जर सगळेच विषय जर बघितले, सगळेच विषय मानसशास्त्र 30 मार्काला, आणि बांधवांनो टेट मध्ये आपण जर आत्ताची जी 2022-23 ची जर टेट बघितली म्हणजे शिक्षक भरती परीक्षा, त्यात जवळपास 25 मार्कापर्यंत बांधवांनो बालमानसशास्त्र गेले. तर काही जणांना ते 10 मार्काला, 15 मार्काला, काही जणांना फार 40 मार्काला. कारण इथं बांधवांनो 10 दिवस परीक्षा चलती, सकाळ दुपार संध्याकाळ 30 प्रश्नपत्रिका असतात. कुणाला कमी कुणाला जास्त वेटेज होत असतं. आणि 17 मध्ये मात्र बांधवांनो 30 प्रश्न आलेले होते. त्याच्या मार्केटमध्ये 29 प्रश्नपत्रिका आहे. त्या अनुषंगाने आपण हे बनवलेले आहे. मराठीमध्ये 21 तर 17 बांधवांनो. या ठिकाणी बघा 17, कारण या वर्षी 23 मध्ये सर्वात जास्त वेटेज बांधवांनो हे गणित बुद्धिमत्तेला विचारलं गेलेलं आहे, सर्वात जास्त वेटेज. म्हणून मी ते 2 जण काय केले, IBPS ला शिकवणारेच आणले. आलं का लक्षामध्ये. त्यानंतर पहा इतिहास भूगोल म्हणजे कला शाखा घटक मागच्या वेळेस 15 मार्काला, ह्यावेळेस 13 मार्काला विचार गेला. चालू घडामोडी मागच्या वेळेस 7 मार्काला, ह्यावेळेस 10 मार्काला. गणित मागच्या वेळेस 35 मार्काला, ह्यावेळेस 40 मार्काला विचारलं गेलं. इकडे सुद्धा बांधवांनो बुद्धिमत्ता आणि आकृतीचा विभाग जवळपास 80 मार्काला मागच्या वेळेस होता, ह्यावेळेस 77 मार्काला विचारला गेला. म्हणजे थोडक्यात सांगायचं हेच विषय तुमच्या टीईटीला आहे आणि हेच विषय तुमच्या बांधवांनो कशाला आहे, या ठिकाणी टेटला आहे, शिक्षक भरतीला आहे. त्यामुळं आम्ही काही बांधवांनो गप्पा मारायच्या म्हणून मारित नसतो. गेले 10 वर्ष झाले बांधवांनो ह्या क्षेत्रामध्ये आम्ही काय करतोय, काम करतोय आणि या ठिकाणी रिझल्ट सुद्धा देतोय. असा महाराष्ट्रात विद्यार्थीच नसेल यशवंत झालेला
की सुराशे सरांचे मी व्हिडिओ पाहिले नाही, सुराशे सरांचं मी पुस्तक विकत घेतलं नाही, आणि तरी मला बांधवांनो यश संपादन झालंय. तुम्हाला आज सांगायचं म्हणजे महाराष्ट्रातल्या जवळपास 6 स्पर्धा परीक्षा केंद्रात मी शिकवतोय. म्हणजे आदरणीय शिंदे सरांचं विनर्स असेल, वसे सरांचं ॲम्बिशन असेल, पठाण सरांचं सुद्धा बांधवांनो रहमान पठाण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असेल, ज्ञान आपलं लरपटे सरांचं सुद्धा ज्ञान प्रबोधनी असेल, आपलं पांडव सरांचं सुद्धा बांधवांनो इनलाइट एज्युकेशन असेल, ह्या नावाजलेल्या महाराष्ट्रातल्या संस्थेमध्ये आम्ही गेले 10 वर्ष झाले शिकवतोय. त्यामुळे तुमच्यासाठी खास करून पहिल्यांदाच बांधवांनो मी माझा प्लॅटफॉर्म घेऊन इथं आलेलो आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही याला जसं तुम्ही नेहमी मला प्रतिसाद देता असाच प्रतिसाद द्याल अशी आशा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.